प्रकाशवाटा, डॉक्टर प्रकाश आमटे. शब्दांकन सीमा भानू. भाग 8. जीवावरचे प्रसंग. हेमलकशाला आल्यावर काही खूप कठीण जीवावरचे प्रसंग आले. त्यातला मधमाशांचा हल्ला तर न विसरण्यासारखा होता. इथला प्रकल्प आता थोडा थोडा रुळावर येऊ लागला होता. पेशंट असायचे पण प्रचंड गर्दी नसायची. त्यामुळे थोडासा मोकळा वेळही हाताशी असायचा. इथे आठवड्याचे सगळे दिवस सारखेच वाटणारे. त्यामुळे रविवारचं वेगळं अप्रूप वगैरे नव्हतं. आम्ही साप्ताहिक सुट्टी वगैरे घ्यायचो नाही. पण पेशंट नसतील तर एक दोघांना इमर्जन्सीसाठी मागे ठेवून आम्ही बाहेर पडायचो. वेळ घालवायला, फ्रेश व्हायला फिरण्याशिवाय दुसरं साधनही नव्हतं. असेच एकदा आम्ही रविवारी दुपारी जेवण करून 12-12:30च्या सुमारास फिरायला बाहेर पडलो. मी, मंदा, विलास, रेणुका सगळेच होतो. पिलूही बरोबर होता. जुलै 1976ची ही गोष्ट. पाऊस सुरू झालाच होता. आमचा बाकीच्यांशी संपर्कही तुटला होता. पण त्या दिवशी नुसतीच ढगाळ हवा होती. पाऊस नव्हता म्हणून निघालो. प्रकल्पापासून 7 किलोमीटरवर टेकडीसारखा उंच भाग आहे. तिथून प्रकल्प, आजूबाजूचं दृश्य खूप छान दिसतं. अलीकडे वाटेत 4 किलोमीटरवर एक गाव होतं. तिथले लोक म्हणाले, कशाला तिकडे डोंगरावर जाता? पावसाळ्याचे दिवस आहेत. शिवाय तिकडे अस्वलही आहेत. पण आम्ही बरेच जण होतो त्यामुळे जायचं ठरवलं. टेकडीवर गेलो. टेकडीवर फिरून खाली उतरायचा आमचा बेत होता. टेकडीच्या शेवटच्या भागात नुसते खडक होते. झाडं फारशी नव्हती. तिथे मधमाशांची अनेक पोळी होती. पण तिथे पोळी आहेत हे आम्हा कुणाच्या लक्षात आलं नाही. आम्ही बरेच जण असल्याने कदाचित आमच्या बोलण्याच्या आवाजाने मधमाशांना त्रास झाला असेल. नक्की काय झालं माहीत नाही. पण त्या माशांनी आमच्यावर हल्ला चढवला. आमच्यासोबत 10-11 महिन्यांचा पिलू होता. कल्याण नावाचा कार्यकर्ता त्याला घेऊन पुढे चालला होता. त्याला पहिली माशी चावली. प्रचंड आग झाल्यानं तो जोरात किंचाळला. तो कशामुळे ओरडतो आहे हे कळायच्या आत त्या माशांनी आम्हा सर्वांवर हल्ला चढवला. त्यामुळे सगळे वाट फुटेल तिकडे धावले. माशा मागे होत्याच. या सगळ्या गडबडीत बाकीचे टेकडी उतरून खाली गेले आणि मी आणि मंदा कसे कोण जाणे तिथेच अडकलो. माशांचा अचानक हल्ला झाल्यावर आम्हाला कदाचित पळायचं सुचलंच नसावं. बाकीचे सगळे निघून गेल्याने आम्ही माशांच्या पुरते तावडीत सापडलो. जितकं त्यांना चुकवायचा प्रयत्न करायचो तितक्या त्या जास्त चावायच्या. तिथे लपता येईल असा आडोसाही नव्हता. पण काही वेळानं लक्षात आलं की आपण जागचे हल्लो नाही तर माशा चावत नाहीत. अर्थात हे कळेपर्यंत आम्हा दोघांना भरपूर माशा चावल्या होत्या. मंदाला तर त्याची जोरदार ॲलर्जिक रिॲक्शन आली. मधमाशी चावल्यावर आग होणं हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं. पण तिला आली तशी रिॲक्शन हजारात एखाद्यालाच येते. तिला उलट्या व्हायला लागल्या. डायरियाचा त्रास सुरू झाला. या वेळेपर्यंत बाकीचे निघून गेलेला 1-2 तास होऊन गेले होते. ते पिलूला सोबत घेऊन गेले होते ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट होती. पण आता आम्ही इथून कसे सुटणार अशी काळजी आम्हाला वाटत होती. मंदाची परिस्थिती बिघडत चालली होती. माशा अजूनही आजूबाजूला असल्याने आम्हाला हलता येत नव्हतं. मंदा थोडीशी ग्लानीत होती. एकसारखी पाणी पाणी म्हणायची. पण पाणी कुठून देणार? असे 3-3.5 तास गेले. प्रकल्पापासून बरेच लांब आम्ही दोघंच त्या टेकडीवर. आजूबाजूला चिटपाखरू नाही. माशा अजूनही भोवती. त्यात मंदा पूर्ण गलितगात्र झालेली. काय करावं काहीच कळेना. हळूहळू अंधारही पडायला लागला. मंदा त्याही परिस्थितीत मला म्हणाली, तू माझ्यासाठी थांबू नकोस, तू जा. पण तिला अशा परिस्थितीत एकटी टाकून मी कसा जाणार होतो? तिची अवस्था तर एक पाऊल टाकण्या इतकीही नव्हती. जे काही होईल ते आता आपल्या दोघांचं होईल. काळजी करू नकोस, कुणीतरी येईलच असा धीर मी तिला देत होतो. कुणाचा आवाज ऐकू येतोय का याकडे कान लागले होते. तोपर्यंत लांबून आवाज आला, भाऊ तुम्ही कुठे आहात?
हा आवाज ऐकल्यानंतर एकदम जीवात जीव आला. जीवावरच्या संकटातून सुटका होणार या कल्पनेने एकदम दिलासा मिळाला. हे घडू शकलं रेणुकामुळे, कारण माशांचा हल्ला चुकून ती सर्वप्रथम टेकडीवरून खाली उतरली होती. धावत जाऊन तिने प्रकल्पावरच्या बाकीच्यांना खबर दिली. बैलगाडी घेऊन ते निघेपर्यंत टेकडीवर फिरायला आलेले बाकीचे सगळे तिथे पोहोचले. मात्र ज्या अर्थी आम्ही आलो नाही त्या अर्थी आम्ही वरच अडकलो असणार याचा रेणुकाला अंदाज आला. त्यामुळे ती काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बैलगाडीने आली होती. या वेळेपर्यंत सूर्य मावळायला आल्याने माशांचा त्रासही थोडा कमी झाला होता, पण मंदाला चालणंच शक्य नव्हतं. बैलगाडीत कुऱ्हाड होती, त्यामुळे तिने बांबू तोडून आम्ही डोली तयार केली व तिला घेऊन खाली आलो. वाटेत गाव लागलं, तिथे तिला पाणी प्यायला दिलं. दुपारी 12 वाजता निघालेलो आम्ही रात्री 8 वाजता प्रकल्पावर परत आलो. तिथे सगळे काळजी करत वाटच पाहत होते. सगळ्यांनाच माशांनी भरपूर प्रसाद दिल्याने चेहरे सुजले होते, वेडेवाकडे झाले होते. आता उपचार करायला हवे होते. माशा चावल्यावर काय करायचं काहीच माहीत नव्हतं. 500 माशा चावल्या तर शरीरात इतकं विष जातं की माणूस मरूही शकतो, एवढंच ऐकून माहीत होतं. पुस्तकात बघून ॲलर्जी कमी होणारं इंजेक्शन दिलं. मंदाला आणि इतर काहींना सलाईन लावलं. मी सगळ्यांना इंजेक्शन दिलं, पण मला कोण देणार? प्रकल्पावर आम्ही दोघंच डॉक्टर आणि मंदा तर काही करायच्या परिस्थितीतच नव्हती. शेवटी जगदीश गोडबोलेने मला इंजेक्शन टोचलं. दुसऱ्या दिवशी उठल्यावर कुणाकडेच पाहवत नव्हतं, इतके सगळ्यांचे चेहरे सगळीकडून सुजलेले होते. मधमाशी जेव्हा नांगी मारते तेव्हा त्या नांगीतून शरीरात काटा घुसतो. हे काटे काढायला हवे होते, मग सगळ्यांचे काटे काढले. मंदाच्या शरीरातून 140 काटे निघाले तर माझ्या शरीरातून 100. काहींना 200 मधमाशा चावल्या होत्या. पिलूच्या अंगातूनही 40 काटे निघाले. एक माशी चावली तरी अंगाची आग आग होते. मग एवढ्या माशा चावल्यावर छोट्याशा पिलूचं काय झालं असेल? पण चांगली गोष्ट ही की मंदासारखी इतर कुणालाही ॲलर्जिक रिॲक्शन आली नाही. मंदाचा तर हा पुनर्जन्मच होता. रेणुका वेळेत आली नसती तर काही खरं नव्हतं, एवढं नक्की. पावसामुळे संपर्क तुटल्यामुळे आनंदवनात ही गोष्ट कळायचा प्रश्नच नव्हता. अर्थात या घटनेबद्दल त्यांना लगेच कळलं नाही, ते एक प्रकारे चांगलंच झालं, कारण असं काही कळल्यावर काळजी करत बसण्याशिवाय काही मार्ग नसे. पटकन उठून येण्यासारखी परिस्थितीही नसायची. त्यापेक्षा त्यांना उशिरा कळलं की त्या घटनेची तीव्रता कमी झालेली असायची. हा प्रसंगही घडून गेल्यावर काही दिवसांनी जगनला कळला. मग त्याच्याकडून आनंदवनात बाकीच्यांना कळल्यावर ताई येऊन भेटून गेली. जीवावरचा एवढा प्रसंग घडूनही आपल्याला इतकं उशिरा कळलं, काही करता आलं नाही याचं तिला वाईट वाटलंच, पण आता काही इलाज नव्हता. 1978-79 साली पावसामुळे असाच एकदा अनवस्था प्रसंग ओढवला होता. इंद्रावती पर्लकोटा आणि पामुल गौतमीने रौद्ररूप धारण केलं. त्यामुळे भामरागडचा रस्ता बंद झाला आणि इकडे हेमलकशातल्या तुफान पावसाने बांदिया नदी आणि नागेपल्लीकडे जाणारे नाले इतके भरले की त्या पाण्याला जायला वाटच राहिली नाही. परिणामी दोन्ही बाजूंनी पाणी उलटं फिरून प्रकल्पावर आलं. या वेळेपर्यंत आम्ही पक्क्या घरात राहत होतो ते एक बरं होतं, पण ही सगळी घरं लहान, एक मजलीच. ही सगळी घरं तेव्हा सुरू झालेली आश्रमशाळा, दवाखाना यांना पाण्यानं वेढा घातलेला. आमची कुटुंब, काही पेशंट्स, त्यांच्याबरोबरचे लोक आणि आश्रमशाळेतली 100 ते 125 मुलं या वेढ्यात अडकली होती. काय करावं काही सुचत नव्हतं. पावसाळ्यासाठी भरून ठेवलेलं धान्य कुठं ठेवणार? त्याची नासाडी झाली तर एवढ्या सगळ्यांनी खायचं काय हा प्रश्न होता. त्याहीपेक्षा पाऊस असाच आणखी 1-2 दिवस सुरू राहिला तर आम्ही सगळेच बुडण्याची भीती होती. बाहेर कुणाला कळवणं, कुणाची मदत येणं याचीही काही शक्यता नव्हती. पण सुदैवाने पावसाचा जोर कमी झाला आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. प्रकल्प पाण्याच्या विळख्यात जाणं ही त्या काळातली दर पावसाळ्यात घडणारीच गोष्ट होती. पण त्या वर्षी पाणी नुसतं आजूबाजूला राहिलं नव्हतं, घरातही घुसलं होतं. त्यामुळे आम्ही धडा घेतला आणि पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत गच्ची असलेलं घर बांधून घेतलं.
असा प्रसंग पुन्हा आला तर 100-150 माणसं व धान्य उंचावर जाऊ शकतील हा हेतू. पावसामुळे आणि पुरामुळे त्यापूर्वीही एकदा आमच्या जीवावर बेतलं होतं. त्यावेळी आमचं लग्न नुकतंच झालं होतं. तेव्हा आम्ही अजून नागपुरातच होतो. हेमल कशाला गेलेलो नव्हतो. दिवाळीचे दिवस होते. सोमनाथला भरतं तसं श्रमसंस्कार शिबिर नागेपल्लीला त्यावेळी सुरू होतं. आम्ही तिथे जायचं ठरवलं, तेही स्कूटरवरून. रस्त्यांची अवस्था त्यावेळी खूप वाईट होती. त्यात दिवाळीच्या सुमारास पाऊस पडला आणि परिस्थिती अजूनच खराब झाली. नागेपल्ली आणि आलापल्ली ही जुनी गावं अगदी एकमेकांना लागून आहेत. नागेपल्लीच्या अलीकडे 70-80 किलोमीटरवरील एका नाल्यातून जात असताना स्कूटरमध्ये पाणी गेल्याने स्कूटर बंद पडली. पाणी कमी वाटलं म्हणून स्कूटरचं इंजिन बंद करून टाकलं होतं. मग किक मारून त्यातलं पाणी काढलं व ती कशीबशी सुरू केली. पुढे आलापल्लीच्या आधी अजून एक नाला लागला. आता मात्र स्कूटरचं इंजिन सुरू ठेवलं, त्यामुळे काही त्रास झाला नाही. अशी मजल दरमजल करत आम्ही नागेपल्लीला पोहोचलो. आम्हाला बघून ताई, बाबा, विकास सगळ्यांनाच आनंद झाला. आम्ही येणार म्हणून कळवलं नव्हतं. त्यातून स्कूटरवरून पावसात एवढे 300 किलोमीटर आलो, त्यामुळे आमच्या धाडसाचंही कौतुक झालं. तिथे 2-3 दिवस राहिलो. पण जाताना मात्र बाबांनी सांगितलं, स्कूटर घेऊन जायचं नाही. शिबिराचं सामान घेऊन ट्रक आला होता. त्यात स्कूटर टाकली आणि मी, मंदा, विकास, रेणुका सगळेच ट्रकने निघालो. स्कूटरवरून येताना आम्ही तुलनेने सही सलामत आलो होतो. परंतु या परतीच्या प्रवासात मात्र आमची साक्षात मृत्यूशीच गाठ पडली होती. चंद्रपूरच्या अलीकडे कोठारी नावाचं गाव आहे. तिथं कोठारी नाल्याचा पूल लागतो. आम्ही तिथे पोचेपर्यंत पाऊस थांबलेला होता, पण नाल्याला कमरेच्या वरपर्यंत पाणी होतं. खाली उतरून अंदाज घेतला. नाल्याला, नदीला पाणी असलं तरी ते कसं दिसतंय यावर अंदाज करायचा नाही. स्वतः पाण्यात उतरून बघायचं हे आम्हाला माहीत होतं. पाणी संथ आहे की त्याला वेग आहे हे त्याशिवाय कळत नाही. पाण्याला वेग असेल तर पाण्यात गाडी घालणं धोक्याचं असतं. आम्ही पाण्याचा अंदाज घेतला. ते होतं भरपूर, पण संथ होतं. एवढ्या पाण्यातून लहान गाडी गेली नसती, पण आमचा ट्रक होता. जेव्हा पाणी असं पुलावरून वाहत असतं तेव्हा त्याचा अंदाज घेऊन गाडी पलीकडे नेणं हे कौशल्याचं काम असतं. कारण सगळीकडे पाणीच पाणी असतं. पुलाचे कठडे नेमके कुठे आहेत याचा अंदाज येत नाही. थोडा अंदाज चुकला तरी गाडी पुराच्या पाण्यात कोसळू शकते. या पुलावर पाण्याचा अंदाज घ्यायला म्हणून इतर वाहनातूनही बरेच लोक उतरले होते. दोन्ही बाजूंना लोक थांबलेले असल्याने आमच्या पुढच्या ट्रकला पुलाचे कठडे कुठे असावेत याचा अंदाज आला. त्या ड्रायव्हरने हिम्मत करून बरोबर त्या लोकांच्या मधून ट्रक काढला. त्याला जाताना बघून विकास म्हणाला, मीही ट्रक काढतो. मग त्यानेही ट्रक पाण्यात घातला. आम्ही जीव मुठीत धरून बसलो होतो. पूल संपता संपता ट्रक थोडासा स्किड झाला, पण तोपर्यंत ट्रकने पूल पार केला होता. सुटल्याच्या आनंदात मग आम्ही मागे पाहिलंही नाही. आम्हाला नंतर कळलं की आमच्या मागे एक बस होती. पाठोपाठ 2 ट्रक निघून गेलेले बघून त्याच्या ड्रायव्हरचा धीर वाढला असावा. बसमधले 4-5 लोक काठाला उभे होते. त्यांना बसायला सांगून त्याने ही बस पाण्यात घातली, पण त्याचा अंदाज चुकला. एक चाक पाण्यात गेलं आणि बस कलंडून नदीत बुडली. त्यात 55 जण गेले. जे बसमध्ये चढले नाहीत तेवढेच 4-5 जण वाचले. रात्री नागपूरला गेल्यावर आम्ही बातम्या ऐकल्या तेव्हा आमच्या लक्षात आलं की हीच बस आपल्या मागे होती. आम्ही खूप हळहळलो, कारण त्या बसमधल्या प्रवाशांमुळे आम्हाला पुलाच्या कठड्यांचा अंदाज आला होता व आम्ही नदी पार करू शकलो होतो, पण ते मात्र बुडून मेले होते. आम्ही असेच एकदा 1984 सालीही पाण्यात अडकलो होतो. कोर्टाची तारीख होती म्हणून नागपूरला निघालो होतो. सप्टेंबरचा महिना होता. पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी तो पूर्णपणे थांबला नव्हता. या वेळेपर्यंत आमच्याकडे जीप आली होती. त्याला ट्रॉली जोडून त्यात आमच्या सगळ्यांचं सामान ठेवलं होतं. मी, मंदा आणि अनिकेत, आरती ही दोन्ही मुलं असे आम्ही सकाळी 7 वाजता निघालो. वाटेत नागेपल्लीला जगनकडे थांबणार होतो. त्याने साखर आणि चणा डाळ मागवली होती. तीही ट्रॉलीमध्ये होती.
त्या वेळेपर्यंत सगळ्या नाल्यांवर पूल झालेले नव्हते. जे पहिले 2-3 नाले लागले त्यांना पाणी कमी होतं, त्यामुळे त्यातून गाडी सहज पुढे गेली. पुढचा एक नाला मात्र भरून वाहत होता. आम्ही पाणी उतरण्याची वाट पाहत थांबलो. 2-3 तास थांबल्यावर पाणी कमी होतंय असं वाटलं, म्हणून उतरून पाहिलं तर कमरेपर्यंत पाणी होतं. पण संथ असल्यामुळे गाडी निघून जाईल असं वाटलं, म्हणून ती पाण्यात घातली. या वेळेपर्यंत पाऊसही थांबला होता, पण गाडी नाल्याच्या मध्ये आली आणि तिथे जमा झालेल्या रेतीत रुतली. मी ॲक्सिलेटर वाढवून गाडी काढायचा प्रयत्न करत होतो, पण काही उपयोग होईना. ती अजूनच खोलात रुतली आणि गाडीच्या खिडक्यातून पाणी आत यायला लागलं. अनिकेत तेव्हा 7 वर्षांचा असेल, आरती 2 वर्षांची. ते घाबरले. आरती तर रडायलाच लागली. पाण्याने आमचे कपडे, गिअरबॉक्स सगळं ओलचिंब झालं. मात्र एवढं सगळं होऊनही डिझेलची गाडी असल्याने जीप बंद पडली नव्हती. मग मी खाली उतरलो. मंदाला सांगितलं, ॲक्सिलेटरवरचा पाय दाबून ठेव. मी चाकं रेतीतून मोकळी केली. जीपला ट्रॉलीचा भार होत होता, म्हणून ट्रॉली मोकळी केली आणि परत जीप बाहेर काढायचा प्रयत्न केला. या वेळेपर्यंत जीपमधले सगळे पाण्यातच होते. अखेरीस जोरदार झटका दिल्यानंतर एकदाची जीप बाहेर निघाली. नंतर ट्रॉलीला दोर बांधून तीही कशीबशी खेचून काढली. हेमलकसा नागेपल्ली अंतर फक्त 65 किलोमीटर आहे, पण तिथे जायला आम्हाला 12 तास लागले. जगनकडे गेल्यावर जरा जीवात जीव आला. तोपर्यंत आम्ही सगळे ओल्या कपड्यातच होतो. कपडे बदलणंही शक्य नव्हतं, कारण ट्रॉलीतल्या सुटकेसेस, त्यातले कपडे पाण्याने पूर्ण भिजले होते. त्यांना त्या पुराच्या पाण्याचा कुबट वास येत होता. मग पुन्हा सगळे कपडे धुतले, कोळशाच्या इस्त्रीनं वाळवले. तेव्हा कुठे त्या अंगावरच्या ओल्या कपड्यातून आमची सुटका झाली. जगनने मागवलेली साखर पाण्यात विरघळून गेली होती आणि चण्याच्या डाळीला वास यायला लागला होता. त्यामुळे त्या गोष्टी फेकून द्याव्या लागल्या. थोडक्यात आमचा अति आत्मविश्वास चांगलाच नडला होता, पण त्याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही आमची सुटकाही करून घेतली होती. हेमलकशातलं आमचं जीवन हे असं निसर्गाशी झगडतच पुढे सरकत होतं. प्रचंड पाऊस आणि त्यानंतर येणारे पूर यामुळे जसे जीवावरचे प्रसंग उद्भवले, तसेच प्राण्यांमुळेही जगावेगळे अनुभव आले. कुठलाही प्राणी तुम्ही त्रास दिल्याशिवाय तुमच्यावर हल्ला करत नाही, हा माझा नेहमीचा अनुभव आहे. त्यालाही माणसाची भीती असते. त्यामुळे बऱ्याचदा त्यात केलेला हल्ला स्वसंरक्षणार्थ असतो. अस्वल ही काही मला नवी नव्हती, पण एकदा अगदी समोरासमोर अस्वलाला तोंड द्यायचा प्रसंग आला. ही 1976ची गोष्ट आहे. दिनेश प्रभू नावाचा माझा गोव्याचा मित्र बाबांकडे 2 वर्ष राहायला होता. तो आम्हाला भेटायला हेमलकशाला आला होता. रविवार होता, म्हणून आम्ही दोघं फिरत फिरत त्रिवेणी संगमावर गेलो. नदीला फारसं पाणी नव्हतं, म्हणून पोहून पलीकडच्या काठावर गेलो. बाजूलाच छोटासा डोंगर होता, त्यावर चढून गेलो. समोर लक्ष गेलं तर समोरून एक अस्वल येत होतं. त्याच्यात आणि आमच्यात फक्त 100 फूट अंतर होतं. अस्वलाची अशी जवळून गाठ पहिल्यांदाच पडत होती. काय करावं कळेना. घाबरून पळालो असतो तर त्याने आम्हाला 2 मिनिटात गाठलं असतं. अस्वलांच्या हल्ल्याबद्दल ऐकलेलं आठवलं. तोंड फोडलेले पेशंट डोळ्यांसमोर चमकून गेले. काय करावं आणि या संकटातून सुटका करून घ्यावी हे सुचलंच नाही. जणू मती गुंग व्हावी तसे आम्ही नुसते खेळल्यासारखे त्या अस्वलाकडे बघत उभे राहिलो. तेही आमच्याकडे बघत राहिलं. मग काहीही न करता ते शांतपणे निघून गेलं. आम्ही त्याला त्रास देणार नाही हे बहुधा त्याच्या लक्षात आलं असावं, त्यामुळे त्याने आम्हाला माफ केलं असावं. सुस्कारा सोडून आम्ही मग त्या डोंगरावरील एका मोठ्या शिळेजवळ येऊन बसलो. त्या शिळेच्या खाली एक गुहा होती आणि त्यात एक अस्वल होतं. आधीचंच असेल किंवा दुसरंही असेल, आम्हाला हे काही माहीतच नव्हतं. आम्ही काहीतरी गप्पा मारत तिथे थांबलो आणि नंतर त्या गुहेवरूनच पुढे गेलो. मागून अचानक अस्वलाच्या ओरडण्याचा आवाज आला. आम्ही दोघंही चमकलो. आधीच्या प्रसंगात आम्ही शांत राहिल्याने अस्वलाला धोका वाटला नसावा. आता कदाचित आमच्या बोलण्यामुळे त्यालाही भीती वाटली असावी, कारण त्याच्या आवाजावरून ते चार्ज झाल्याचं जाणवत होतं. अस्वल हल्ला करायच्या तयारीत असेल तर खूप जोरात भीतीदायक ओरडतं. हे ओरडणं तसंच होतं. ते आमच्या दिशेनं वेगानं येतंय हे बघून आम्ही दोघंही जोर जोरात ओरडायला लागलो.
काय करावं हे आम्हाला सुचत नव्हतं, त्यामुळे दिलेली ही उत्स्फूर्त आणि स्वाभाविक प्रतिक्रिया होती. आमचं ओरडणं ऐकून ते चकित झालं असावं किंवा वेगात येत असल्याने त्याला उतारावर थांबताही आलं नसावं, पण ते आम्हाला ब्रश करून पुढे गेलं. ते जातंय हे पाहिल्यावर आम्ही अजून जोरात ओरडायला लागलो. ते खूप लांब गेलंय याची खात्री झाल्यावरच आमचं ओरडणं थांबलं. अस्वलानं जर आमच्यावर हल्ला केला असता तर ते कोणाला कळलंही नसतं. अस्वल तुम्हाला वाईट पद्धतीनं जखमी करतं, मारत नाही हे खरं, पण तिथे आम्हाला शोधायला कोण आलं असतं? आम्ही नुसतेच फिरायला म्हणून बाहेर पडलो होतो. कुठे जायचं हे ठरवलेलं नव्हतं, त्यामुळे आम्ही कुठे आहोत हे कुणालाच माहीत नव्हतं. त्यातून आम्ही नदी पोहून आलो. त्या नदीच्या काठावर तर अजिबातच वस्ती नव्हती, अगदी चिटपाखरूही नव्हतं. अस्वलाने आमच्यावर हल्ला केला असता तर आमची काही खैर नव्हती. मधमाशांमुळे मंदा आणि अस्वलामुळे माझा जीव जसा धोक्यात आला, तसाच एका वाघाने अनिकेतला आपला हिसका दाखवला होता. या घटनेत ना अनिकेतची चूक होती ना त्या वाघाची, पण अनिकेतचा जीव त्या दिवशी धोक्यात होता हे खरं. प्रकल्पावर आम्ही ज्या पद्धतीने बिबट्यांना वाढवतो, त्यांच्या तोंडात हात देतो, त्यांच्याशी खेळतो, हे बघून बऱ्याच जणांना वाघ पाळणं सोपं आहे असं वाटायचं. एकदा चंद्रपूरचे एक वनाधिकारी प्रकल्प बघायला आले होते. त्यांनी आमच्याकडचं एक पिल्लू मला मागितलं. खर्चाच्या दृष्टीने सगळी पिल्लं ठेवणं आम्हालाही शक्य नसायचं, त्यामुळे आम्हीही 2 महिन्यांचं एक पिल्लू त्यांना दिलं. आमच्या मुलांनाही लहानपणापासून पाहिल्याने पण असेल प्राण्यांचं खूपच प्रेम. कुत्र्याची पिल्लं आम्ही बाहेर द्यायला लागलो की आरती रडायची. हा बच्चाही अनिकेतच्या खूप सवयीचा होता. त्या दोघांना एकमेकांचा खूप लळा होता. त्यामुळे पुढे 3-4 महिन्यांनी आम्ही एका लग्नाला चंद्रपूरला गेलो, तेव्हा आपलं पिल्लू बघूया असा हट्ट अनिकेतने धरला. त्यामुळे आम्ही त्या वनाधिकाऱ्यांच्या घरी गेलो. त्यांचा बंगला मोठा होता. मी त्यांच्याशी काही बोलत होतो, पण अनिकेतला त्याच्या जुन्या दोस्ताला भेटायची घाई झाली होती, म्हणून बंगल्याच्या मागे जिथे पिल्लाला बांधलं होतं तिकडे तो पळाला. थोड्या वेळाने किंकाळी ऐकू आली म्हणून आम्ही धावत गेलो, तर त्या बच्चाने अनिकेतला मागून पकडलं होतं. एक तर त्याने अनिकेतला ओळखलं नव्हतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे साखळीने बांधल्यानं तो खूपच बिथरला होता. अनिकेत त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याने अनिकेतला आडवं पाडलं आणि तो त्याच्या पाठीवर उभा राहिला. मंदा घाबरून गेली होती, ओरडत होती. त्या वनाधिकाऱ्याचीही पुढे जायची हिंमत होईना. मग मी त्या बच्चाची मान पकडून त्याचा जबडा उघडला आणि अनुची सुटका केली. त्याचा शर्ट रक्तानं भरला होता. कवटीच्या मागची कातडी फाटली होती, पण कवटीला धक्का बसला नव्हता. नख्या मारलेल्या असल्याने मानेवर मात्र 10-15 स्क्रॅचेस होते. तातडीने त्याला घेऊन शेजारच्या हॉस्पिटलमध्ये गेलो, तर तिथे डॉक्टर नव्हते. ॲनेस्थेशिया द्यायलाही कुणी नव्हतं. लोकल ॲनेस्थेशिया द्यायचा तर तो किती ठिकाणी देणार. अनिकेतला विचारलं, काही न देता तसाच 1 टाका घालून बघू का? तो बरं म्हणाला. 1 टाका घातल्यावर तोच म्हणाला, घाला असेच टाके. मग भराभरा 10-12 टाके घातले. हे सगळं चालू असताना अनिकेत बऱ्यापैकी शांत होता. आरडाओरडा नाही, रडणं नाही. त्यावेळी तो फक्त 10 वर्षांचा होता. त्या हॉस्पिटलमधल्या नर्सेस ते बघून अवाकच झाल्या. दुसरा मुलगा असता तर त्याने हा 3 मजली दवाखाना डोक्यावर घेतला असता, असं त्या म्हणत होत्या. अनिकेतने हा हल्ला ज्या धीराने घेतला त्याचं मला अजूनही कौतुक वाटतं. आदिवासी पेशंट असेच धीराने आणि सहनशीलतेने सारं सहन करतात. मलाही एकदा अशाच प्रसंगाला सामोरं जावं लागलं आणि मीही विना ॲनेस्थेशिया स्वतःला टाके घालून घेतले. प्रकल्पावर प्राणी आल्यावर त्यांच्या चित्रीकरणासाठी बाहेरून लोक यायचे. अशाच एका चित्रीकरणाचं काम सुरू असताना मी वाघाला खाऊ घालत होतो. माझा हात चुकून त्याच्या तोंडात खोलपर्यंत गेला आणि फाटला. समोरच्या कॅमेरामॅनला त्याचं चित्रीकरण कर म्हणून मी सांगत होतो, तर तो इतका घाबरला की त्याचा कॅमेराच बंद पडला. मग मीच हाताची जखम स्वच्छ केली. टाके घालावे लागणार होते. मी विचार केला, लोकल ॲनेस्थेशिया न घेता टाके घालून घेऊया, बघू सहन होतं का. मग मंदानं तसेच टाके घातले. मी घालूनही घेतले, पण प्रचंड दुखलं. साधा काटा टोचला तर आपल्याला एवढा त्रास होतो, मग हे तर काय. नंतर हातही खूप सुजला होता. हा एक अनुभव म्हणून घेतला, पण त्यामुळे आदिवासींच्या पराकोटीच्या सहनशीलतेची मला कल्पना आली.
अर्थात प्राण्यामुळे माझ्या जीवावर बेतलं तो प्रसंग आणखी वेगळाच. साप चावल्याने हा प्रसंग माझ्यावर ओढवला होता. खरं तर माझ्या आयुष्यात मी अनेक साप पकडले होते, पण आतापर्यंत एकही चावला नव्हता. 2004 साली मला पहिल्यांदाच साप चावला. सगळेच साप विषारी नसतात, पण साप दिसला की घाबरून लोक साप मारतात. हे चुकीचं आहे हे सांगण्यासाठी मी प्रकल्पावर साप ठेवायला लागलो होतो. लोकांना वाटायचं की इथे असणाऱ्या सापांचे वाघाचे दात काढलेले आहेत. ते तसं नाही हे दाखवण्यासाठी मी त्यांचं तोंड उघडून त्यांचे दात दाखवायला लागलो. हे खरं तर त्यांच्यासाठी त्रासदायक होतं, पण त्यांच्याबद्दलच्या गैरसमजुती दूर करायच्या नादात हे माझ्या लक्षातच आलं नाही. एकदा पुण्याहून आलेल्या पाहुण्यांना साप दाखवत असताना कदाचित माझ्याकडून त्याचा जबडा जास्त उघडला गेला असावा. माझ्या अति आत्मविश्वासामुळेही हे घडलं असावं. सापाला त्रास झाल्याने त्याने माझा चावा घेतला. त्या दिवशी मला जो चावला तो साप विषारी होता. घोणस या जातीचा तो साप होता. असं काही चावलं तर हात झटकणं ही आपली नैसर्गिक प्रतिक्रिया असते, पण मी हात झटकला नाही. त्यामुळे त्याने छोटे छोटे बरेच चावे घेतले. साप चावल्यानंतर लगेचच उपचार घेतले, त्यामुळे फारसं काही होणार नाही असं वाटत होतं. पण 24 तासांनंतर खरा त्रास व्हायला लागला. सर्वसाधारणपणे साप चावल्यावर प्रतिबंधक इंजेक्शन घेतलं की उतार पडतो, पण हजारो लाखो माणसांमध्ये एखाद्याला ॲलर्जिक रिॲक्शन येऊ शकते. मधमाशा चावण्याच्या प्रसंगात त्रास सगळ्यांनाच झाला होता, पण मंदाला आली ती ॲलर्जिक रिॲक्शन होती. माझ्याही बाबतीत तसंच झालं. माझं सगळं अंग, चेहरा प्रचंड सुजलं. मी नेहमीच्या आकाराच्या जवळजवळ तिप्पट दिसत होतो. सगळे घाबरून गेले. नागपूरला ॲडमिट करायचं ठरलं. मला ते नको होतं. तिथे गेल्यावर ही गोष्ट सगळीकडे होणार आणि लोक शेवटी प्राण्यांचा काय भरोसा वगैरे टिप्पणी करणार हे मला माहीत होतं. म्हणून मी नागपूरला जायचं टाळत होतो. पण हेमलकशात उपचार होऊ शकणार नाहीत हे लक्षात आल्यावर मला नाईलाजाने नागपूरला जावंच लागलं. नागपूरला मी 3-4 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. माझा अंदाज होता तसंच सगळं झालं. अफवा उठल्या. लोक भेटायला यायचे. ते म्हणायचे, बघा तुम्ही पाळलेला साप असूनही चावला ना. या प्राण्यांचं काही सांगता येत नाही. त्यात सापाचा भरोसा तर कुणीच धरू नये वगैरे. मला सापाच्या चावण्यापेक्षा या शब्दांचं जास्त दुःख व्हायचं, कारण हे खरं नाही हे मला माहीत होतं. मी या संदर्भात वृत्तपत्राला निवेदनही दिलं की जे झालं त्यात सापाचा काही दोष नाही. काही वृत्तपत्रांनी ते पहिल्या पानावर छापलं. नागपूरला उपचार घेऊन मी हेमलकशाला परत आल्यानंतर मानो या ना मानो या नावाच्या टीव्ही मालिकेत या अपघाताबद्दल मी सांगितलं. फोटोही दाखवले. त्यामुळे त्या अपघाताचा बराच गाजावाजा झाला. त्यामुळेच आजही लोक मला विचारतात, आता तुम्ही सापाचे दात दाखवता की नाही. मी म्हणतो, हेमलकशाला येऊन बघा. योगायोगानं या घटनेतला साप मला चावल्यानंतर महिन्याभरात मृत्यू पावला. त्या संदर्भातही त्याला आपलं चुकलं ही जाणीव झाली. त्यामुळे त्यानं अन्न पाणी सोडून दिलं. अशा प्रकारच्या अफवा उठल्या. सापाची स्मरणशक्ती फारशी नसते, त्यामुळे त्याला असलं काही नंतर आठवणं शक्य नसतं. शिवाय त्याला कसं कळणार की आपण या माणसाला चावलो आणि मग त्याला पुढे अमुक अमुक त्रास झाला. जसा तो मला चावला हा अपघात होता, तसा त्याचा नंतर झालेला मृत्यू हाही योगायोगच होता. पण प्राण्यांबद्दल आपल्याकडे अजूनही इतके गैरसमज आहेत की कुणाकुणाला जाऊन हे सांगायचं हा प्रश्नच आहे. जंगलात राहिल्यामुळे मला जशी निसर्गाची नि प्राण्यांची भीती वाटली नाही, तशीच पाण्याचीही वाटली नाही. प्राण्यांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी मी जसे प्राणी पाळून प्रयत्न केले, तसाच प्रयत्न भोवऱ्यात अडकून माणसं मरतात हे खोटं ठरवण्यासाठी मी स्वतःवरच एक प्रयोग करून बघितला. काही वर्षांपूर्वी नागपूरच्या वर्तमानपत्रात एक बातमी आली होती. आपल्या वडिलांच्या अस्थि विसर्जनासाठी 4 भाऊ वर्धा नदीच्या किनाऱ्यावर गेले होते. नदीला फार पाणी नव्हतं, पण अस्थि विसर्जन करताना भोवऱ्यात अडकून एक भाऊ गेला. त्याला वाचवायला दुसरा गेला, तोही अडकला. त्यांना वाचवायला तिसरा आणि नंतर 4था भाऊही गेला. सगळे भोवऱ्यात अडकून मृत्युमुखी पडले. ही बातमी ऐकून त्यांची आई हृदयक्रिया बंद पडून गेली. ही बातमी वाचून मन सुन्न झालं होतं. ही घटना विसरता येत नव्हती. विसरणं शक्यच नव्हतं. या बातमीमुळे भोवऱ्यात माणूस खरोखरच अडकतो का
याची शहानिशा करायचं मी ठरवलं होतं. आमच्या नदीच्या त्रिवेणी संगमाजवळ एक भोवरा आहे हे कळल्यापासून तर त्या भोवऱ्यात जाऊन तो बघायची इच्छा होत होती. वरून पडलेलं पाणी खोल असल्याने ते फिरतं त्याला भोवरा म्हणतात. पाणी ज्या दिशेने गोलगोल फिरतं त्या दिशेने तिरकं पोहलं तर ते पाणी माणसाला बाहेर फेकून देणारच अशी खात्री होती. त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचा प्रयत्न करायचा नाही असं ठरवलं आणि एके दिवशी पोहायला गेलो. भोवऱ्यात बुडी मारली. माझ्याबरोबर तेव्हा आमच्या शाळेतला पांडुरंग पुंगाटी आणि दिगंतही होता. भोवऱ्यात शिरल्यावर अंधारामुळे काही दिसत नाही. इथल्या पाण्याला वेगही जास्त असतो त्यामुळे भीती वाटते. पण पाण्याची लय पकडून त्याच गतीनं पोहता आलं तर आपण भोवऱ्यातून बाहेर येऊ शकतो हे मला कळलं. मी पाण्याच्या फिरत्या प्रवाहाच्या लयीत पोहू लागताच 40-50 सेकंदांनंतर मला भोवऱ्याने वर फेकून दिलं आणि मी 100 मीटरवरच्या किनाऱ्याला लागलो. मग दिगंतही म्हणाला मी जातो. तोही गेला आणि 30-40 सेकंदात वर आला. तो तेव्हा 10 वर्षांचा असेल नि पांडू 12 वर्षांचा. पांडूही भोवऱ्यात शिरला पण 60 सेकंद होऊन गेले तरी वर आला नाही. मला भीती वाटायला लागली की माझ्या प्रयोगात या आदिवासी मुलाला काही झालं तर. पण सुमारे 70 सेकंदांनी तोही किनाऱ्याला लागला. एवढा वेळ का लागला विचारल्यावर तो म्हणाला मी पाण्यात गेल्यावर हातपाय मारलेच नाहीत. पाणी आपोआप वर उचलेपर्यंत श्वास रोखून धरला. हा प्रयोग कुतूहलापोटी कोणी करू नये. हा प्रसंग आलाच तर लक्षात ठेवायला हवं की पाण्याला त्याची गती असते. आपण त्या गतीने श्वास रोखून जात राहायचं म्हणजे आपण सुखरूप बाहेर पडतो. त्या गतीविरुद्ध प्रवाहाविरुद्ध जायचा प्रयत्न केला तर मात्र माणूस बुडतो. एक मात्र आहे, भोवऱ्यात शिरल्यावर भीती वाटते कारण पाणी खूप वेगाने फिरत असतं. ती गती भोवंडून टाकणारी असते. खूप अंधार असल्याने काही दिसत नाही. त्यामुळे प्रचंड गती असलेल्या एका अंधाऱ्या विवरात आपण आहोत असा भास होतो आणि या भीतीनेच माणूस मरतो. तेवढं अर्धा मिनिट चित्त स्थिर ठेवलं तर भोवऱ्यातून बाहेर पडणं अजिबातच कठीण नाही. सगळ्याच गोष्टी दुसऱ्यांच्या दृष्टीतून पाहायच्या नसतात. आपल्या पद्धतीचं आयुष्य जगताना आपले अनुभवही आपणच घ्यायचे असतात. त्याच्या बऱ्या वाईट परिणामांची जबाबदारीही स्वतःच घ्यायची असते. आणि हे सगळं तक्रार न करता सहज स्वीकारलं तर मिळणारं समाधान वेगळंच असतं. हे तत्व मला हेमलकशानं शिकवलं. इथल्या निसर्गाने, प्राण्यांनी, जंगलाने, नद्या नाल्यांनी आणि अर्थातच माणसांनी.